बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मंगलप्रभात लोढा यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि हे आढावा बैठक आहे। हे आढावा बैठकमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आढावा बैठकांना मंत्र्यांनाही निमंत्रण। मग या ठिकाणी कशा संदर्भातील हे नियोजन आहे हे बघा आपण। फडणवीस यांनी प्रत्येक खात्याला 100 दिवसाचं नियोजन व कृती आराखडा तयार करण्यासाठी आदेश दिलेले आहेत। प्रत्येक विभागाने किमान 8 ते 10 मुद्दे किंवा कार्यक्रमांना प्राधान्य देऊन सादरीकरण करण्याच्या सूचना या ठिकाणी निवडक मुद्द्यांचा समावेश कृती आराखड्यात करण्यात येणार आहे। या ठिकाणी संपूर्ण जे काही मंत्री असणार आहेत त्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे आपले जे मंत्री आपल्या खात्याचे मंत्री आहेत, युवा कार्य प्रशिक्षण योजना ज्या खात्याच्या अंतर्गत म्हणजे कौशल्य विकास अंतर्गत येणारे जे काही आपले मंत्री आहेत म्हणजेच मंगलप्रभात लोढा यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि शासन नक्कीच सकारात्मक भूमिका आपल्या बाजूने घेणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही आजच्या लोकसत्ताची बातमी आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। आढावा बैठकांना सर्व मंत्र्यांना बोलवण्यात येणार आहे, म्हणजे या ठिकाणी मंगलप्रभात लोढासुद्धा या ठिकाणी असणार आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या लढ्याला यश नक्कीच मिळेल असं आपल्याला वाटत आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। नील्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही जी योजना आहे विद्यार्थी मित्रांनो, या योजनेचे विद्यार्थ्यांनी जे जॉईन केलेले आहेत हे संपूर्ण 1,10,000 विद्यार्थी आहेत। या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी अशी असणार आहे की विद्यार्थी मित्रांनो, आपण लढा सुरू केलेला आहे आणि या लढ्याला यश येणं नक्कीच आहे। परंतु असा विषय आहे की आपले जे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांचे जे पहिल्या राऊंडला जॉईन झालेले आहेत किंवा पहिल्या वेळेला जे जॉईन झालेले आहेत हे संपूर्ण 1,10,000 विद्यार्थी आहेत आणि त्यांची राहिलेली आता फक्त 3 महिने राहिले आहेत किंवा कुणाचे 2 महिने राहिले आहेत विद्यार्थी मित्रांनो। मग अशा विद्यार्थ्यांना विषय आलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आता लढा सुरू केलेला या विद्यार्थ्यांनी आपला मुद्दा असा आहे की कालावधी वाढवून देण्यात यावं। मग या विद्यार्थ्यांना काय प्रॉब्लेम होणार आहे किंवा यांना कोणत्या समस्या येणार आहे, याच्यानंतर जे 6 महिने झाल्यानंतर जे विद्यार्थी नवीन जॉईन होणार आहेत यानंतर आपला जो काही अकाउंट असणार आहे किंवा आपली माहिती फ्रीज केली जाणार आहे की याच्यानंतर तुम्हाला लाभ मिळणार नाही। परंतु आपल्याला माहिती आहे अधिवेशनामध्ये 4 ते 5 असे एमएलए आहेत ज्यांनी आपला विषय रेटून धरलेला आहे। त्याचं मागचं कारण असं की युट्यूबच्या माध्यमातून असो किंवा विद्यार्थ्यांनी दिलेले जे काही निवेदन असतील किंवा आपापल्या आमदारांना दिलेले निवेदन असेल किंवा एसडीओला दिलेले निवेदन असेल, हे मात्र नक्की आहे विद्यार्थी मित्रांनो। यामुळेच त्यांना जाणीव जागृती झालेली आहे, ज्यातून आपल्या विद्यार्थ्यांना त्याचं नुकसान होऊ नये, या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, म्हणजे ते तुमच्या बाजूने सकारात्मक आहेत। म्हणजे विरोधक असो की मग ते शासनातील कोणतेही आमदार असो, आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावा, दिलेला शब्द उपमुख्यमंत्र्यांनी पाळावा आणि दिलेला शब्द हा उद्योजकता मंत्री जे मंगलप्रभात लोढा यांनी पाळणं गरजेचं आहे। तरच पुढील वेळेला जे काही येणारे जे काही निवडणूक असेल यामध्ये विद्यार्थी ज्या म्हणजे सरकार जो आहे महायुतीचं ते 2 योजनांमुळे निवडून आलेलं आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे। महायुतीचं जे सरकार, एक लाडकी बहीण योजना आणि एक लाडका भाऊ योजना, हे दोन्ही त्यांच्या बाजूनं पॉझिटिव्ह असणारे जे काही पॉझिटिव्ह असणाऱ्या ह्या ज्या योजना होत्या या योजनेच्या माध्यमातूनच सरकार निवडून आलेलं आहे। आणि आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांनी बोललेलं आहे, सोबत या तीनही उपमुख्यमंत्र्यांनी जे मंगलप्रभात लोढा यांनी बोललेलं आहे की आम्ही 50% पदस्थापना देणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंतचा जे काही लेखाजोखा आहे किंवा आजपर्यंतचं जे काही अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो, शासन आजही तुमच्या सोबत सकारात्मक असणार आहे। फक्त आपल्याला लढा जो आहे तो लढा कायमस्वरूपी असणं गरजेचं आहे। आपल्याला तुमचा कालावधी वाढून मानधन वाढीचं सोडा, मानधन वाढलं नाही तरी चालेल, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मानधन वाढलं नाही तरी चालेल पण तुमचा कालावधी वाढणं गरजेचं आहे। कारण ज्या विद्यार्थ्यांचे 2 महिने राहिले आहेत त्या विद्यार्थ्यांनी नंतर करायचं काय, पुन्हा ते बेरोजगार होणार आहे। म्हणून जे जॉईन होणार आहे किंवा ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो हे सुद्धा आपले भाऊ आहेत आणि तुम्ही जॉईन होणार आहात ते सुद्धा तुम्ही त्यांचे भाऊ आहात। परंतु आपल्याला विषय हा घ्यायचा आहे की आपला जो जॉब असणार आहे तो 11 महिन्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे किंवा 2 वर्ष तरी आपल्याला जॉब मिळायला पाहिजे किंवा तो असायला पाहिजे, तरच ह्या सर्व गोष्टी होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बाजूने सरकार सकारात्मक आहे, यासाठी लढा हा जास्त प्रमाणात असणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी ज्या डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे। यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जे वेगवेगळे विभाग असतील, ग्रामपंचायत
मध्ये काम करणारे वर्कर असतील, म्हणजे आपले विद्यार्थी असतील किंवा मग विद्यार्थी मित्रांनो शिक्षक म्हणून काम करणारे असतील, स्वयंसेवक म्हणून काम करणारे असतील, या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आपल्याशी कोणी जुळलेलं असेल तर त्यांना जोडण्याचा प्रयत्न करा. त्यांना आपल्या युट्यूबचं लिंक सुद्धा पाठवा. आपलं जे स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंगचा जो चॅनल आहे त्याची लिंक सुद्धा पाठवा. व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि टेलिग्रामचा सुद्धा ग्रुप आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इतर तालुक्याच्या ठिकाणी काम सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि ही जाणीव जागृती करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला हा कालावधी वाढवणं इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे. आपल्याला वेतन किंवा मानधन वाढवणं महत्वाचं नाही. मानधन जर कंटिन्यू राहील विद्यार्थी मित्रांनो, तर तेच आपलं कुठेतरी आपण संघटना उभारून या सर्व गोष्टी काम करू शकतो. आपल्याला सर्वांना उदाहरण माहिती आहे, जे ऑपरेटर आहेत ग्रामपंचायत मध्ये त्यांची सुद्धा संघटना आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यांना कोणीही काढलेलं नाही आहे. ते गेल्या 10 वर्षापासून आजही काम करत आहे. त्याचप्रमाणे आपण सुद्धा त्या ठिकाणी काम करावं आणि कंटिन्यू मध्ये आपलं कुठेतरी आपलं जे तुटपुंजा पगारावरती हे काम करावं लागत आहे, मानधनावर काम करत आहे. हे 6 महिन्यानंतरही तुम्ही बेरोजगार होणार आहे. याच्यासाठी लढा देणं उभारणं गरजेचं आहे की आपला कालावधी वाढणं हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि त्यातच त्या ठिकाणी 50% विद्यार्थ्यांना जे बोललेले शब्द पाळणं, परमनंट करणं हे सुद्धा गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, शासन नक्कीच सकारात्मक आहे. हे आजचं अपडेट आपल्याला सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवीन अपडेट करिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.